हे बच्चा आहे ना, त्याला काही कळत नाही, काय करायला. अरे बरोबर लहान जरी लेकरांना सांगितलं असलं तर बरोबर सांगितलं मान्य करावं करून. एखाद्या मोपडील आहे पण डोळ्याला दिसत नाही, लहान लेकर माझ्या बाबा तिथं खड्डा आहे, त्या लहान लेकरात ऐकून आहे का? नाही नाही, तुला काय कळतंय म्हणजे मला कळायला पण मी सांगायलो काय पुढे मग माऊलीनं काय म्हणते, मी होऊनी झाला तू. मग ते भजन अमंगळवाणी लक्षात, भजन ते अमंगळवाणे नरका जाणे खुशीना. गंमत आहे ती. म्हणून तो अपार शुद्ध परमात्मा अशी बुद्धी व्हावा झाला लाल झाला. धन्य माता पिता तयार होत्या, त्याच्या 42 अवतार होत आहे. ज्याची बुद्धी मी परमात्मा झाली त्याच्या 42 काय झाला झाला ते कन्या असो पुत्र, पुढे कन्या पुत्र तयाचा हरित्व 42 अवतार होते. आपल्या अगोदर गेलेत ना ते अडकलेत जेलमध्ये. आता जमाना याला कोणतरी हे का खाली वाट पाहिले त्याच्यावरून हे करायले ते मला काय करा एक तरी निघू आमच्या कुळामध्ये. तर आपण हे कुल दीपकच लक्षात घ्या, तुला अंगार नाही, मुलं त्याचे येत दीपक. तुला अंगारमध्ये कुळाला आग लावायची, कुळाचा उद्धार करायचा. तसं कुल दीपक म्हणजे कुळाचा उद्धार करणं. मी परमात्मा कुळाचा काय झाला झाला भेटायचं. पुरी सत्ता याच्या हातात आहे. याच्या खाली उतरू नको, रात्रंदिवस मध्ये मध्ये राहिलाय. बरोबर चक्कर मारला इकडं जेवण्या पाण्यापूर्वी कुठं देवबुद्धी राहिलं पाहिजे. फेरफटका मारला तर घेऊन पळाला ते रात्र. जास्त रंगायचं नाही इकडं देवबुद्धी. तो अपार शुद्ध परमात्मा मीच आहे. आता बुद्धी झाली मी परमात्मा, पण देहाचं काय उरलेलं आहे आयुष्य उरलेलं आहे. मग प्रारब्धानुसार जे सोडून दे, काय व्हायचं ते होऊ दे, काय व्हायचं ते होऊ, चिंता करू नको. तो काही होईना पाहिजे, आता तो काही बी होईना रे लक्षात घे. कोणाचं व्हायलंय जे काही तुला मिळाले तुझी आला मिळाले का तुला मिळाले, जे बी काही मिळत असत सुख मिळो का दुःख मिळो, कोणाला मिळाले तुला काय मिळाले काहीच नाही. म्हणजे ते राहतो आपलं होऊ दे, काय व्हायचं साक्षी होऊन राहता. ते अभिमान ताणून गुणकर्मे ओलांडून साक्षीभूत होऊन वर्तती देही. साधू संतांचं वर्तणूक साक्षी रूपाने असतात. देहाकडे येत नाही, देहाचा देह सुटला आता त्यांचा. या बेसिकवर चालला पाहिजे आपला परमार्थ. आता पुढे पुढे सरकायचं, पाठीमागं रिवर्स गडबड झाला आता. आणि करून करायचं संपलं आता. करायचे करून जास्त देहबुद्धीच्या संगती करू नये, नात्या बोधीच्या संगती करू नये. लक्षात घ्या, हे खाऊन टाकणार लोक येतं कच्च खातील तुला, ते पाहून घे काय गोष्ट. आता त्याच्या संगतीमध्ये आलं की मी कोण वाटणार आहे, समजा माझ्या समोर जे बी नाटक होतात तर मी त्याचा संबंधी वाटणार का, कोण वाटणार. समोर आल्याबरोबर त्याला म्हणजे समोर सुद्धा येऊ नको. हा समोर आला की भाव तसा उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. याचं नाव काय, याचं नाव भक्ती, याचं नाव भावेवीन भक्ती, भक्तीवीन मुक्ती, भयवीन शक्ती. नाही तर मग कोणाला एवढे देवभाव करा, एवढे कोणाला सगळ्याला सारखं पादेवभाव. आता कुठून तरी मार्ग काढायचा नाही, आपला टाइम फेल घालायचा. एक एक क्षण महत्वाचा. एका बाईचा एक पाहुणा आला,
म्हणजे महाराज काय करावं, मग पुतीला येणं झालं. म्हणजे काय झालं बाई, म्हणजे पाहुणा आलाय. म्हणजे पाहुणा नाही हो, देव म्हणून त्याची सेवा करा. पाहुणा म्हणल्या तुम्ही कटाळता, कशाला सेवेला. देव म्हणल्या कटाळत नाही म्हणून. पाहुणा म्हणजे झपाट्याला कटाळतो. देव म्हणलं तर का उल्हास वाटतंय, सेवेचा काय वाटतंय, उल्हास वाटतंय. पाहुण्याचा उल्हास वाटत नाही. हे वर्म आहे परमार्थाचे. देव घरी आलाय म्हणा आणि देवाची सेवा चालू आहे आता. आता तसंच करते म्हणजे तसंच कर. मग 15 दिवस सेवाचे त्या पाहिजे भाजी पावती नाही वर्म तेल. आता पाहुण्याचं पुण्य किती लागणार आहे, लागून लागून. तर देवाचं देवभाव उत्पन्न झाल्या अपार पुण्य लागेल ना. कधी बी वर्म लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या ही गोष्ट. कोणी बी येऊ द्या, त्याला देवभाव ठेवून सेवा करायची. पाहुणा म्हणायचाच नाही. नाटक होतं त्याला गाडी लावून टाकायची, त्याच्याला नाचायचं. जे जे दृष्टी दिसे पूजा ध्यान जप खरंच शिकतात. कोणी बी येऊ द्या देवाला म्हणून, काही बी होऊ द्या. काय आला झालं, देवता येते ना. एखादं झट चांगलं अपटुडीट आलं देवाला, एखादं गबाळ आलं, हे आज देव नाही आला, ते गबाळा देव आहे म्हणा. कोणता देवच आहे, पण कसा आहे गबाळा. कुठून तरी देवभाव आम्हाला तयार करायचा. काय करायचा, हा, देवबुद्धी खलास करायची. हे आमचं लक्ष आहे. हे आमचं काय लक्ष. लक्ष लावा गोविंदिका, हे लक्ष बनवायला. म्हणून या पहिल्या तरंगातील मूळ ग्रंथकाराच्या पहिल्या ओळीचा अर्थ लक्षात येईल. बुद्धीनं जाणे आणि जाणे त्याच तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. त्या पहिल्या तरंगातील मूळ पहिल्या ओळीचा अर्थ. आता मी परमात्मा म्हणलं संपलं चाललं तर इंड आहे बरं का. आता लक्षात घ्या, मी परमात्मा म्हणलं तर इंड आहे. आता देवदेव संपलेला आहे. काय संपला, देवदेव संपला. आता हा देव झाला. एखादा दुसरा देव आहे का, याचा देव काय झाला, मेला. याचा देव मेला, तो देव झाला. त्याचा देवच मेला. ज्याचा बरोबर माझ्या लेखे देव मेला, माझ्या लेखे देव मेला ज्याचा असेल त्याला असो. देव मरण्यात मजा आहे का देव राहण्यात मजा? त्याला माझं दुसरं देवच नाही. आता मी कोणाची पूजा करू, कोणाचं नाव घेऊ, कोणाचं देव आहे सपला त्याचा देव आहे. आणि यालाच म्हणायचं पाय लक्षात घ्या, देवदेव. त्याला याचं नाव काय, देव पावयाशी गेलो देव देव झाला. तो म्हटला जरी आहेच देव, फक्त भ्रांतीने तुला काय केलं, गिळून टाकलं. भ्रांतीने गेलंय. क्रांति की नदियां विषमो अहंकार की लाट, गुरुजींना कोण बतावे बात, बडा विकट आहे मला. भ्रांतीने गेलेलं आहे. आता मी भ्रांतीला गेलं, आता भ्रांती माझ्या समोर नाही. कामून देव आहे. यथार्थ ज्ञान आहे का कसं आहे, यथार्थ ज्ञान आहे. लक्षात घे, यथार्थ ज्ञान. या ज्ञानाला आता तू काय तर दृढ कर, आता पक्क कर. आता काही भाव पक्क कर. याला आता वाढव या ज्ञानाला, याची वृद्धी कर. डगमगू देऊ नको आता या ज्ञानाला. एकदा ज्ञान जागा झालं की अज्ञान विज्ञान अज्ञानाचे पिल्ले बिल्ले सगळे खराब होऊन गेले. मग ज्ञान जागा झालं, ज्ञान जागा झालं की अज्ञानाला खाते ना, अज्ञानाच्या पिल्ल्याला बी खावतात. कोणतं इतकं पिल्लू ठेवत नाही. कोण
एवढी ज्ञानामध्ये आहे. आणि मस्त निवांत मन शांत येतात. मी परमात्मा बुद्धीवर मन कसं आहे एकदम शांत. त्या शांतीने याला वर मला घातली. वरला याला शांती नाता. शांती कोणाला माळ घालायला तयार. पण या भक्ताला त्याने काय केलं वरला. ही शांती याच्यापासून हलत नाही. काही भाव हलत नाही. हाकलून गेलं तरी शांती परते नाही सुख. येड वावगेची दुःख म्हणून शांती धरा. उतराल पहिले मी परमात्मा. हे फक्त आपल्याकरता हे लागू आहे का नाही. कोणाकरता आपल्याकरता आहे. बाकीच्या करता या गोष्टी नाही. जसं कोणाला आपलं कोणाला पिस्तूलचं लायसन असतंय, कोणाला बंदुकीचं लायसन असतंय, कोणाला शराबचं लायसन असतंय. म्हणजे गव्हर्नमेंटनं काय दिलेलं आहे तर लायसन. तुम्हाला तसं लायसन कोण दिलंय. मी परमात्मा हे काय लायसन. बाकीच्याला हे लायसन नाही ना. काय लक्षात घ्या. हा त्याच्याकरता ते स्वतःला माणूस समजणार. तू माणूस आहे म्हणा. तू परमात्मा नाही. तू कोण माणूस. तर मी माणूस नाही. मी परमात्मा. आता दोन्हीमधला काय पडतंय. आणि मी जास्त माणसासंग बोलत नसतो. कामून आता कोणताही माणूस आपल्या बरोबरच पाहिजे. कसं पाहिजे बोलण्याकरता सुद्धा बरोबरच पाहतात. लहान लेकरं सुद्धा लहान लेकरासंगच खेळतात. म्हाताऱ्या बरोबर खेळतात काय. म्हाताऱ्या संघ राहतात का लहान संघ राहतात. पण बरोबर तर पाहिजे की नाही. पण हा कुठं देव कोटीतला हे माणूस टोरू करायला म्हणजे काय बाजूला. देवासमोर येईल तर भक्त येईल. देवासमोर येईल तर देव होती. दुसरा ते चिल्लर माणसं त्याचं कमी होऊ शकत नाही. त्याला मोजी बी नाही. त्याला उघड दिसते. आता माणुसकीने खूप मोठा असेल श्रीमंत असेल तर तुझ्या पुढे चक्र आहे. कोणापुढे देवापुढे कसा असतो तुझा कचऱ्यासारखा असतो. हा ही मजा काही वेगळीच आहे. पण देवबुद्धीची मजा नाही. देवबुद्धीमध्ये भाव नाही. हा ती आत्मबुद्धीची मजा आहे. पावलाला सुख आहे. कशाला हा एका एका पावलाला सुख आहे. ते चालते ज्ञानाचे हिंपर दयाचे अवयव अर्थाचे कोण. बघा आहे पापा म्हणजे गबाळ खातं सोडून दे. म्हणा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही अशी शंका आहे. आता काय त्याच्यामध्ये निर्गुण ब्रह्म निर्गुण आहे. निर्गुण ब्रह्माचं ज्ञान प्रत्यक्ष कसं काय होणार असं काय. शिष्य म्हणतं महाराज हे सर्व मला समजले. युक्तीने बरोबरही आहे. तरी पण पुन्हा अशी शंका येते की ज्या ब्रह्माच्या ठिकाणी रूपादी कोणताही गुण नाही अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे. आतापर्यंत तुम्ही हा चौथा तरंग आहे आणि मला तुम्ही सांगितलेलं कळायलंय. कळणं अशातला प्रकार नाही. समजायलंय. तरी पण माझी एक शंका आहे. ही शंका अशी आहे की ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान कसं व्हावं. आता ब्रह्म हे निर्गुण आहे. गुणाच्या पलीकडे आहे. रजोगुण म्हणजे ब्रह्म नाही. तमोगुण म्हणजे ब्रह्म नाही. सत्वगुण म्हणजे तीन गुणाच्या पलीकडे जावं लागतं. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणले रज तम सत्व या गुणे जगी वाया गेला. गुणाच्या पलीकडे परमात्मा अलीकडे. हा तेव्हा त्याची भेट होती.
3 गुणाचं सोडावं लागतंय. गव्हा जे आहे ना, गव्हा खातं 3 गुणाचं सोडावं लागतंय. तुम्हाला सांगतो सोपी गोष्ट, 3 गुणाचे माणसं परमार्थ करतात. किती गुणाचे? 3 गुणाचे बी करतात. तमो गुणाचा माणूस कंदोऱ्या करतोय, त्याचा बी देवदेव असायचे. काय देवदेव आहे? कंदोऱ्या करी, गवारे करी, मसोबाला, तटवाई, आसराई तमोगुणाचे दैवत आहेत. तटवाईला गेलं ते तमोगुणी भक्त, ती दैवता तमोगुणी. त्यात तुला दोन्ही बी चालते. तिला नळी बी चलती, तिला गोळी बी चलती, दोन्ही करायची. तमोगुण आहे लक्षात घे. देवदेवत आहे ते सुद्धा म्हणतात हे देवाचा प्रसाद आहे. बंगा बंगा माहिती आहे का? देवाचा प्रसाद आहे हे तुम्हाला माहित आहे. तमोगुणाचे भक्त येतात. कोणाचे येतात? तमोगुणाची भक्त येतात. हे येतं देवदेवच आहे, मानतात त्याला. देवतेला माहित आहे का? मानतात. तमोगुणाचे भक्त. रजोगुणाचा भक्त आमचा अभिषेक आहे. पांडुरंगाचा अभिषेक आहे, बालाईचा अभिषेक आहे, महादेवाचा अभिषेक आहे, रुद्राचा आहे, असा आहे, तसा आहे. रजोगुणी आहे, भक्तच आहे. कसा आहे? रजोगुणी भक्त. हे लक्षात घे. हे बी देवदेवच आहे. त्याला फल मिळणार आहे, त्याला फल मिळणार आहे. फल मिळणार. जैसा कर्म करेगा वैसा भगवान है, गीता का ज्ञान. आणि तुम्हाला सत्वगुणाचा भक्त दाखवायचा. त्या मूर्तवाला कोणता? सत्वगुणाचा. हे सत्वगुणाचा अभिषेकवाला पुरुष वैकली करतात नाही. रजोगुणाचे भक्त असतात. रजोगुणी असतात. मागतात, काहीतरी मागतात, भोग मागतात, भोग लावतात, भोग मागतात. भोगी केलो हे चार मृगवाला सत्वगुणाचा भक्त. सत्वगुणा नित्यात वारीला नित्य 4 मुली घेऊन पंढरीच्या वारीला एका भक्त आहे. तिन्ही वाया गेली. रज तम सत्व या तिन्ही गुणी तुकाराम महाराज आम्हाला काही टाकत नसतो. तुम्हाला फक्त पटून द्यायला ही गोष्ट. काय द्यायलो? पटून द्यायलो. 12 अभंगामध्ये अभंग आहे. आणि रजतम हे तर नरकच केवळ आहे. रजगुण तमगुण काय? केवळ नरक. मग या 3 गुणात राहतो का तो? बोल. कोण्या गुणात राहतो? कोणाचा चिंतक येतो? कोणाचा प्रसाद खातो? प्रसाद खाल्ला की तू नरकाला गेला. आपला परिवार तर वेगळाच आहे. पाहता कोणाचं तीर्थ घेतं तू नरकाला. त्याला भेट पडला ना. काय पडला? भेट पडला. म्हणून नीट आता कुठे